हाय, कशी आहेस? मला मिस केलंस का? मी तर तुला खूप मिस केलं. मला माहितीये, तू रागवली आहेस माझ्यावर. पण अगं काय करू? हल्ली वेळच नाही मिळत तुझ्याशी बोलायला. पूर्वी कसे आपण रोज बोलायचो. म्हणजे मीच बोलायचे आणि तू छान ऐकून घ्यायचीस. तुझ्याशी बोललं की खूप हलकं वाटतं आणि आता मला हलकं व्हायची खूप गरज आहे. कोणापाशी व्यक्त व्हायला नकोसं वाटतं मला आता. मित्र, मैत्रीण, आई-बाबा किंवा नवरा ह्यापैकी कोणाही समोर मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकले नाही आणि यापुढेही कधी होईन असं वाटत नाही मला. खूप जज करतात ही सगळी लोकं. फुकटचे सल्ले देतात, सहानुभूती दाखवतात. मला माहीत आहे ही सगळी मंडळी माझ्या चांगल्याचाच विचार करतात. पण कधीतरी मला त्यांचे सल्ले नको असतील तर? मला माहीत आहे मी काय केलं पाहिजे. मला कोणतरी फक्त ऐकणारं हवंय. जो काहीच न बोलता शांतपणे माझं रडगाणं ऐकून घेईल, मध्ये-मध्ये माझं म्हणणं कट करणार नाही आणि मुख्य म्हणजे मला जज करणार नाही. पण हे सगळे गुण क्वचितच कुठल्या माणसामध्ये आढळतात हल्ली. प्रत्येकाला काही ना काही बोलायची घाई असते. समोरच्याचं म्हणणं कट करून स्वतःचंच काहीतरी सांगायची इच्छा असते. मग अशा वेळी माणसापेक्षा मला तुझ्याशीच बोलायला आवडतं. प्रिय डायरी, ही अशीच सुरुवात गेले 15 वर्ष मी तुझ्याशी बोलताना करत आहे. हो ना? प्रत्येक वर्षाची किमान एक डायरी माझ्यापाशी होतीच. असे साधारण 15 ते 20 डायऱ्या माझ्याकडे सध्या आहेत. प्रत्येक वर्षी वह्या वेगवेगळ्या, पण तू मात्र तीच. माझं शांतपणे ऐकणारी आणि माझे सगळे सिक्रेट्स जपून ठेवून मला जज न करणारी म्हणजे माझी प्रिय डायरी. मला वाटतं, मला कोणी भावंड नसल्यामुळे मी तुझ्या इतकी जवळ आले. अगदी काहीही आणि कितीही बोलू शकते मी तुझ्याशी. मन रडवेलं असलं की तुझ्या कुशीत येऊन रडते मी आणि खूप आनंद झाला तरी तो तुझ्याच सोबत शेअर करते मी. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी देखील तुला सांगते मी. का कुणास ठाऊक तुझ्याकडेच मन मोकळं करते मी. अरेच्चा! बघ, तुझ्याशी बोलता बोलता कविताच केली की मी. कदाचित तुझ्याशी बोलल्यावर किंवा तुझ्या पानांवर माझ्या भावना लिहिल्यानंतरच मला माझ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप उलगडू लागतात. आणि बऱ्याचदा काही गोष्टी लिहिता लिहिता मला स्वतःचा नव्याने शोध लागतो. आणि म्हणूनच वाटतं की तू फक्त डायरी नाहीस. तू म्हणजे माझं शांतपण, माझं आरशासारखं प्रतिबिंब आहेस. कधी कधी मी खूप गोंधळलेली असते. विचारांच्या गर्दीत हरवलेली असते. पण तुझ्याशी बोलायला लागलं की सगळं निवळायला लागतं. तू प्रश्न विचारत नाहीस, समाधानाची हमी देत नाहीस, पण तरीही तुझ्याकडे लिहिलं की मन शांत होतं. कधी मी खूप रागावलेली असते कुणावर तरी किंवा कधी-कधी स्वतःवरच. अशा वेळी मी तुझ्यावर राग काढते, शब्दांच्या रूपानं. पण मजा म्हणजे तू कधी काही बोलत नाहीस. तुझं शांत वागणं मला खूप काही शिकवून जातं. कधी-कधी मौन हेही उत्तर असतं. आत्ताचंच घे ना, हे सगळं लिहिण्याआधी मी खूप हिरमुसलेले होते. काहीच करायची इच्छा होत नव्हती आणि मूड खूप खराब झालेला. पण तुझ्याशी बोलता बोलताच 50% बरं वाटत आहे. थोडा हुरूप येत आहे. कसली जादूगार आहेस तू. प्रिय डायरी, माझ्या दुःखात आणि सुखात तू कायम माझ्या पाठीशी होतीस आणि राहशील, मला ठाऊक आहे. बाकी कुणीच मला इतकं ओळखलं नाही जितकं तू मला जाणतेस. लहानपणी कुणी बोलायला नव्हतं तेव्हा तू होतीस. कॉलेजमधल्या गमती-जमती शेअर करायला तुझ्याकडेच यायचे मी. लग्नानंतरच्या सगळ्या घडामोडी मी तुझ्याकडेच मांडल्या आणि वेळोवेळी नकळत तूच मला वाट दाखवलीस. आणि म्हणूनच मला वाटतं, तू दुसरी-तिसरी कोण नसून मीच आहे. हो, तू मीच आहेस. कारण तुझ्यावर लिहिलेल्या प्रत्येक ओळीमधून माझाच आरसा समोर उभा राहतो. कधी रडवेलेसा, कधी हसवेलेसा, कधी गोंधळलेला, तर कधी अगदी निश्चिंत. तू माझं असं एक अंतरंग आहेस, जिथे मी स्वतःला जशी आहे तशी साठवू शकते. तुझ्यासोबत बोलताना मी नकळत स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे. एरवी लोकांपुढे ठीक आहे, छान आहे, असं दाखवायचं नाटक करावं लागतं. पण तुझ्याशी बोलताना
मी कधीच कुठला मुखवटा घालत नाही. माझे संदेह, माझे स्वप्न, माझी खंत, माझे हट्ट, माझ्या गोष्टी सगळं जसं आहे तसंच मांडू शकते मी. एक विश्वास आहे की तू कधीच फसवणार नाहीस. कधी कधी वाटतं जर तू नसतीस तर मी एवढी सावरले असते का? तुझ्यामुळेच माझं आयुष्य आठवणींच्या आणि शिकवणींच्या पानांनी भरत गेलंय. आणि हीच पानं कधीतरी पुन्हा वाचताना वाटतं, अगं, किती मोठी झालीस तू आणि तरीही किती तशीच राहिली आहेस. हेही खूप छान आहे. तुझ्याशी बोलताना मी स्वतःला विसरत नाही, उलट पुन्हा शोधते. तू नसतीस तर मीही नसते. तर मंडळी, ही होती एक छोटीशी झलक माझ्या डायरी मधल्या एका पानाची. त्या पानामध्ये जे शब्द होते ते फक्त शाईने नाही तर भावना ओतून लिहिले गेले होते. आणि अशी कितीतरी पानं आहेत माझ्या डायरी, जी कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी उगाच गोंधळून टाकतात. डायरी ही माझ्यासाठी केवळ एक वही नाही, ती माझी भावनांची गोदाम आहे, जिथं मी सगळं जपून ठेवते. काही विसरायचं म्हणून, तर काही कायम लक्षात ठेवायचं म्हणून. पण सगळ्यात खास म्हणजे डायरीचं हे एक पान शेअर करून मी फक्त माझं मन मोकळं केलं नाही, तर कदाचित तुमचंही काहीसं हलकं झालं असेल. कधी तुम्ही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या त्या आठवणींना, भावनांना, शब्दांना एक आवाज द्यायचा प्रयत्न केलाय का? जर नाही तर आजच एक पान लिहा आणि डायरीमध्ये व्यक्त होण्याची जादू अनुभवा. स्वतःसाठी हे नक्की करून बघा. कारण काही गोष्टी बोलून नाही सांगता येत, त्या फक्त लिहिल्या जातात आणि समजल्या जातात. काय मग, लिहिणार ना? तुमचा अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. मी वाट पाहत असते तुमच्या कमेंट्सची. आणि माझ्या डायरीतलं हे पान आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. हा ऑडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हो, तुम्हालाही तुमच्या गोष्टी शेअर करायच्या असतील तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. मी त्या नक्की सादर करेन.